कारण आता ज्या पद्धतीने पूर्वी बातमी आलेली होती की 3 टप्प्यांमध्ये निवडणुका होईल, त्यानुसार अखेरच्या टप्प्यामध्ये महानगरपालिका निवडणुका होणार असं सांगितलं जात होतं, परंतु नगरपालिका निवडणुका या काही प्रमाणात त्याचं मतदान झाल्यानंतर काल राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिका आयुक्तांसोबतची एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आयुक्तांनी म्हणजे प्रत्येक महानगरपालिकेच्या म्हणजे सर्वच आयुक्तांनी या निवडणुका घेण्यास संमती दिलेली आहे आणि त्यानुसार या महिन्याच्या म्हणजे डिसेंबर महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्याच्या सुरुवातीला या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। पण अशा वेळेला जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा काय होणार हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे, कारण सुरुवातीपासून अशी चर्चा होती की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा नगरपालिकांच्या निवडणुका होतील, त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर 20 जानेवारीच्या आधी महानगरपालिका निवडणुका होतील आणि त्याचा निकाल लागेल। पण इथे सगळ्यात पहिली जी अपडेट आली आहे नगरपालिका निवडणुकीनंतरची की ती आता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत। पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या म्हणजे आता शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, यांच्यासाठी MMR रिजन मधल्या ज्या महानगरपालिका आहेत त्या महत्त्वाच्या आहेत। पुणे किंवा पिंपरी चिंचवडची महानगरपालिका असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नागपूर असेल, या सगळ्या महानगरपालिकांमध्ये राजकीय पक्षांची ताकद लागलेली आहे। अनेक महानगरपालिका अशा आहेत जिथे 7, 8 किंवा 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर सुद्धा मतदान झालेलं नाहीये, त्यामुळे सुद्धा आता राजकीय पक्षांसाठी या महानगरपालिका महत्त्वाच्या ठरणार आहे। त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार का, ज्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केलेल्या आहेत, बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे, त्यानुसार तरी या निवडणुका लवकर जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून आहे। पण या निमित्ताने तिसरी आपली जी बातमी उपस्थित होते की यातलाच जो भाग आहे की दुबार मतदारांचं काय होणार, कारण मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा मुंबई शहरामध्ये 11 लाख नावं ही दुबार किंवा दोनदा असल्याची माहिती ही समोर आलेली होती आणि त्यानंतर एक प्रकारे निवडणूक आयोगाची मोठी गोची झाल्याचं पाहायला मिळालं। पण कालच्या बैठकीनंतर काही अपडेट्स याच्या सुद्धा समोर आलेले आहेत की मुंबईमध्ये जवळपास 10% जे आहेत ते मतदार हे दुबार मतदार हे हटवण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांसाठी मतदानासाठी जी वापरण्यात येणारी जी नवीन फ्रेश यादी आहे ती 10 डिसेंबरला जाहीर करण्यात येईल। म्हणजे आज 5 डिसेंबर आहे, अवघे 5 दिवस उरलेले आहेत आणि जर 10% मतदार हे हटवले गेले असतील तर मग उरलेल्या बोगस मतदारांचं किंवा बोगस म्हणण्यापेक्षा दुबार मतदारांचं काय होईल हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। पण राज्य निवडणूक आयोगाने बैठकीमध्ये अशा सूचना दिल्या की जिथे जिथे तुम्हाला अशा प्रकारच्या तक्रारी दिसतील तिथे त्यावर तातडीने कारवाई करा किंवा तक्रारीची वाट न पाहता सरळ तुम्ही कारवाई करा, त्या दुबार मतदारांना हटवा। पण या निमित्ताने प्रश्न असा उपस्थित होतो की मग दुबार मतदार यादी असताना सुद्धा मतदान प्रक्रिया पार पडेल का, तर निवडणूक आयोगाने त्यासाठी सुद्धा एक उपाय काढलेला आहे। ज्या मतदाराचं नाव हे दोनदा आलेलं आहे त्याच्या एका नावासमोर 2 स्टार लावले जातील आणि त्याला एकदाच मतदान करण्याची एक प्रकारे परवानगी दिली जाईल, त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतलं जाईल, ज्या पद्धतीने नगरपालिका निवडणुकीमध्ये घडलेलं होतं। परंतु यामुळे सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या अनेक भाषणांमध्ये सांगितलेलं आहे की जर दुबार मतदार तुम्हाला दिसला तर त्याला काय त्याला मारा वगैरे वगैरे वगैरे। पण हा मुद्दा शिवसेना किंवा मनसे या पक्षांनी मोठ्या प्रमाणात उचलून धरलेला होता, त्यामुळे सुद्धा राज्य निवडणूक आयोग असेल किंवा आता महाविकास आघाडी असेल यांच्यामध्ये सुद्धा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे। पण यामुळे सुद्धा आता मुंबईमध्ये निवडणुका कधी जाहीर होतील, दुबार मतदारांचं काय होणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण मुंबई महानगरपालिका ही केवळ शिवसेनेसाठी नाही तर भाजपसाठी सुद्धा महत्त्वाची झालेली आहे। त्यामुळेच आपली चौथी महत्त्वाची जी बातमी आहे जी नगरपालिका निवडणुकीच्या निकालाच्या आणि मतमोजणीच्या संदर्भात आहे। ज्यावेळेला मतदान पार पडलं त्यानंतर नागपूर खंडपीठाने निकाल दिलेला होता की मतमोजणीला काही लोक उमेदवार होते जे भारतीय जनता पार्टीचे याचिकाकर्ते ते नागपूर खंडपीठामध्ये गेले आणि त्यांनी निवडणूक प्रक्रिया बाकी असताना निकाल कसा काय लावू शकतो अशा प्रकारचा प्रश्न याचिकेतून उपस्थित केला आणि त्यावेळेलाच नागपूर खंडपीठाने काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेत राज्य निवडणूक आयोगाला निर्देश दिलेले होते की तुम्ही तातडीने मतमोजणी ही घेऊ नका, उरलेलं 20 डिसेंबरला जे 22 ते 23 नगरपालिकेचे मतदान आहे ते आधी घ्या आणि त्यानंतर 21 डिसेंबरला 2 डिसेंबरच्या आणि 20 डिसेंबरच्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबरला लावा, अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले होते। आणि त्यानंतर
नागपूर खंडपीठाच्या त्या निकालावरती किंवा त्या निर्देशावरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। त्यासाठी राजकिरण बर्वे आणि युसुफ पुंजानी या दोन व्यक्तींनी याचिका दाखल केलेली, दोघांची एकत्र याचिका आहे आणि ही याचिका आज देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्यासमोर सुनावणी होणार आहे आणि याचिकेमध्ये मतदान झाल्यानंतर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणीही करण्यात आलेली आहे। त्यामुळे नगरपालिका निवडणुकीसाठीची ही महत्त्वाची अपडेट्स ही आपल्याला समोर येताना दिसते आणि ही अपडेट यासाठी सुद्धा महत्त्वाची आहे कारण या निवडणुकीच्या निकालावर किंवा या निवडणुकीच्या निकाल प्रक्रियेवरच जिल्हा परिषदा, पंचायत समित्या किंवा महानगरपालिकेची निवडणुकीचा कार्यक्रम हा अवलंबून असणार आहे। कारण ज्या पद्धतीने लवकर जर नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम संपला तर निवडणूक आयोगाला पुढचे निवडणूक कार्यक्रम घेता येईल। पण या निमित्ताने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत। नागपूर खंडपीठाने सुद्धा केलेले होते की तुम्हाला माहिती नव्हतं का की पुढे निवडणूक बाकी आहे, लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निवडणुका तुम्ही टप्प्याटप्प्यामध्ये घेताना त्याचे निकाल पूर्वी जाहीर करत नाहीत, तर मग या निवडणुकीत असं का झालंय, असे अनेक प्रश्न नागपूर खंडपीठाने उपस्थित केलेले होते। त्यामुळे सुद्धा निवडणूक आयोगाची कुठेतरी फजिती झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। त्यामुळे आता आज ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रकरणाची सुनावणी करेल किंवा हिअरिंग याचिकाकर्त्यांचं म्हणणं ऐकून घेईल, निवडणूक आयोगाचंही म्हणणं ऐकून घेईल, त्यावेळेला सुप्रीम कोर्ट या सगळ्या प्रकरणामध्ये काही निरीक्षणं नोंदवतं का, सुनावणी देतं का किंवा नागपूर खंडपीठाच्या निकालाला ब्रेक देईल काय सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।